संदीप जाधव आहे। मी इयत्ता 4थीत शिकते। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारेगाव पिंपरी आहे। माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे स्त्री शिक्षणाचे महत्त्व। पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते, पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कोणाचे हस्ताक्षर होत नाही, पण लाचारीने कोणापुढे तर मस्तकही होत नाही, पण लाचारीने कोणापुढे तर मस्तकही होत नाही। अशक्य त्या गोष्टी शिक्षणच करू शकते, अशक्य त्या गोष्टी शिक्षणच करू शकते। क्रांतीची भाषा शिक्षणानेच पेटू शकते। मित्रांनो, हे ओळखले ते माझ्या क्रांतिज्योती सूर्याने, म्हणूनच तर माझा पहिला नमस्कार माझ्या त्या क्रांतिज्योती सूर्याला, ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्त मिरवली। त्यामुळेच माझी आई, माझी ताई, आत्या, मावशी या शाळेत गेल्या, शाळा शिकल्या आणि कुटुंबाला शिक्षित केले। नमस्कार माझा त्या सावित्रीला, जिने आम्हा मुलींच्या शिक्षणासाठी शेण चिखल अंगावर घेतले। नमस्कार माझा त्या महामानवाला, ज्यांनी सांगितले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही। राणी लक्ष्मीबाई, ताराबाई, अहिल्याबाई, लता मंगेशकर, आपल्या देशाच्या यशस्वीरित्या कारभार पाहणाऱ्या महिला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, एवढेच नाही तर आज देशाच्या अतिउच्च पदावर असलेल्या आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू। पहा, अशा कितीतरी स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात। सांगा, तुम्हीच सांगा, कोटी कमी आहे वाटची स्त्री? कर्तृत्व सामर्थ्याची ओढून नवी झालं, कर्तृत्व सामर्थ्याची ओढून नवी झालं, स्त्री शिक्षणानेच केला आहे जागर, स्त्री शिक्षणानेच केला आहे जागर। शिक्षणामुळे स्त्रीच्या जीवनात क्रांती घडत आहे। स्त्री शिक्षणाच्या चळवळीतून तिने ज्ञानाचा दिवा पेटवला आहे। शिक्षणामुळेच आजची स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसते। किती सामर्थ्य तुझी या हाती, फुलवीसी पाषाणातून ज्योती, किती सामर्थ्य तुझी या हाती, फुलवीसी पाषाणातून ज्योती। गुंडाशी दोनात करणाऱ्या IPS किरण बेदी, अवकाशात झेप घेणारी महिला वैमानिक सौदामिनी देशमुख, लेखणीची धार दाखवणाऱ्या अरुंधती रॉय, अवकाशात भरारी घेणारी कल्पना चावला, सुनीता विल्यम, सानिया मिर्झा, सायना नेहवाल असो किंवा अनाथांची माय सिंधुताई सपकाळ असो, कालच्यापेक्षा स्त्री नक्कीच बदललेली आहे आणि ते शक्य झाले केवळ शिक्षणामुळेच। महात्मा फुले म्हणतात ना, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना सूत्र कचले, एवढे सगळे अनर्थ एकाच अविद्येने केले। म्हणूनच तर मी सर्व समाजाला मनापासून सांगू इच्छिते की स्त्रीला शिकवा। नभांगणातील चांदण्यांमधील चमचमणारी तारका होण्यासाठी तिला साथ द्या ती शिक्षणाची, कारण स्त्री जेव्हा होईल शिक्षित तर कुटुंब राहील सुरक्षित। धरू द्या स्त्रीला शिक्षणाची, आहे ती सुजाण नागरिक भविष्याची। खुली करा कवाडे शिक्षणाची, घुमू द्या वारे स्त्री मुक्तीची। पण ही झाली नाण्याची एक बाजू, दुसरी बाजू काय? अहो, तुम्ही तिला जन्माला तर घालतात, पण मुलाप्रमाणे समानतेची वागणूक द्यायला मात्र विसरतात। मुलाला तुमच्या पुरणपोळी, तिला मात्र भाकरी शेळी। मुलगा तो वंशाचा दिवा आणि मुलगी ती कार्टीज। तो शिकत नसला तरी त्याच्या शिक्षणासाठी आटापिटा, आणि ती किती हुशार असली तरी शिक्षण थांबून बापाच्या खांद्यावरचे ओझे कमी करण्यासाठी लग्नाचा सपाटा। सांगा, कुठला न्याय आहे हा? असंच तिने अन्याय सहन करत राहायचं आणि एक दिवस हुंड्यासाठी बळी जायचे। अजूनही हे प्रकार कमी झाले नाहीत। जसे कंपनी तिचे प्रॉडक्ट वेगळे करते, तसेच स्त्रियांना त्रास देण्याचे प्रकार वेगळे झाले आहेत। स्त्रियांच्या दुर्बलतेचा फायदा घेणारे विषारी सर्प अजूनही समाजात आहे। थांबवा हा नाश, शपथ आहे तुम्हाला त्या क्रांती सूर्याची, ज्याने प्रथम आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीला शिक्षित केले आणि त्यांच्या मदतीने अखंड स्त्री जातीला शिक्षित करण्याचे कार्य सुरू केले। कारण एक स्त्री शिकली तर ती तिचे संपूर्ण कुटुंब शहाणे करते, पण पुरुष मात्र स्वतः पुरताच शिकतो। म्हणूनच तर स्त्री शिकलीच पाहिजे। सर्व स्त्रियांना माझे आव्हान आहे की समाजाच्या अन्याय अत्याचाराला बळी पडू नका। सर्व बंधनाच्या वेड्या तुम्ही आता झुगारून द्या। RTI 2009 नुसार कलम 21 अंतर्गत शिक्षण हा तुमचा हक्क आहे आणि तो तुम्ही मिळवलाच पाहिजे। ठिपक्या ठिपक्यांनी जोडत जाणार रांगोसारखं सावं तुझं अस्तित्व, ठिपक्या ठिपक्यांनी जोडत जाणाऱ्या रांगोसारखं सावं तुझं अस्तित्व, कारण तुलाच तुझं समाजात स्थान निश्चित करायचं आहे, जपत तुझं स्त्रीत्व, कारण तुलाच तुझं समाजात स्थान निश्चित करायचं आहे, जपत तुझं स्त्रीत्व। लक्षात ठेव, तू आपला नाहीस, तू आहेस सबला नारी। तुला शिक्षणाची आस धरून घ्यायची आहे गगन भरारी, तुला शिक्षणाची आस धरून घ्यायची आहे गगन भरारी।
धन्यवाद. एक्सप्रेशन